सर्वांचं स्वागतांचं स्वागत. आज आपण सगळे आपल्या देशाला माझे जे विद्यार्थी आपण इथे सगळे आपल्या लष्करासाठी जमलेलो आहोत. जेव्हा विद्यार्थ्यांना फक्त ज्ञान देतात, त्यांच्या भाव विश्वास जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकास कसा होईल याकडे जर आपण आपल्या सरकारची जबाबदारीने जर त्यांच्याकडे पाहिलं तर ते निश्चितच आपला तो धंदा आहे तो समाजामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या ज्या आपण क्षमता किंवा कौशल्य यावर भर देऊन आपण त्यांच्या या नाट्यरूपाने आमच्या या नाटकाचं सादरीकरण आम्ही करत आहोत. आणि यासाठी पूर्वा ही एक तिची प्रगती वर्धन जातीची विद्यार्थिनी. तिला हस्तकला आणि चित्रकला हे विषय अतिशय उत्तम येतात आणि ह्या कलेचं कौतुकही सगळेजण तिथे करत असतात. वडील जे आहेत ते कंपनीमध्ये आहेत, म्हणजे मधून स्वरूपाची परिस्थिती आहे त्यांची. आणि तसंच आई ज्या आहेत त्या घरी शिवणकाम म्हणून थोडंफार याचे कपडे शिवतात आणि दिसतात. थोडाफार बदल म्हणजे गरजेचं त्यांचं जे आर्थिक स्थिती आहे ती दिसतच आपल्याला. त्यानंतर पूर्वा ही त्यांची मुलगी. आणि पूर्वा आता तिला प्रश्न पडलेला आहे की वडील काळ समज नसल्यामुळे एवढी तिची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तरी सुद्धा ती कला या विषयामध्ये डिप्लोमा करून तिला शिक्षिका व्हायचंय. आणि मग वडिलांचं म्हणणं आहे की तिला सायन्स कॉलेजसाठी तिला कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी पाठवायचंय, म्हणून त्यांनी प्रयत्न चालू आहे. ह्या दोघांच्या विरोधी भूमिकेमध्ये आता त्यांना आपल्याला काहीतरी समुपदेशन करायचंय. त्या समस्येतून त्यांचं निराकरण करायचं आपल्याला. आणि त्यासाठी आम्ही इथे नाटिका सादर करणार आहोत. आणि त्यात तुमचे सहकार्य आवश्यक आहे. तर नाटिकेवर निकाल बघायला गेलेलो. काय किती मार्क पडतात काही कल्पना नाही. पण तरी काही सांगता नाही. गणित मध्ये एखाद्या वेळेस कमी मार्क पडू शकतात तिला. खूप शिकवायचं आहे. त्याच्यामध्ये देखील साहेबांना केलेलं आहे. आणि अलीकडे काय आहे की विज्ञानाचा युग आहे. विज्ञानाकडे वळतात आणि आपण काय चित्रकला विषयाकडे बनवायचं नाही. पण मग तिला चित्रकलेमध्ये हस्तकलेमध्ये आवड आहे. त्यातून नाविन्याची निर्माण करू शकतो. नाही तिकडे नाही पाठवायचं. तिला आपण समजून सांगूया. चांगले मिळाले पण गणित सायन्समध्ये कमी मार्क्स पडतात. मला खूप चांगले मार्क्स मिळाले. किती म्हणजे बाबा मला 50% मिळाले बाबा. तरी पण अभ्यास केला, अभ्यास करून मिळाले म्हणजे ठीक आहे. पण आता याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा. आणि आता की नाही तुला धावतेच्या ठिकाणी शिकायला जायचं. पण सायन्स नाही घ्यायचं. महाजन साहेबांची मुलगी देखील जाते. चौधरी साहेबांची मुलगी देखील. सायन्स सायन्स आपल्या गावातील किती मुली जातात. सायन्स मध्ये इंटरेस्ट नाही. मला आर्टिचे डिप्लोमा व्हायचे. चित्रकला शिक्षक व्हायचे. त्यांना कोण विचारते चित्रकलेला. कोण महत्व देतं त्याला. कारण त्यातून तुला भविष्य घडणार आहे. इंजिनिअरिंग करणार मी नंतर शेतात गेली आणि मग मी शिक्षण झाली तर मग पुढे जाऊ शकणार आहे. शिक्षण जाऊ तुला मार्ग ऐकलं का. शिक्षण जाऊ त्यामध्ये होईल. नाही वगैरे माझ्याकडे शक्य नाही. जे बोलत तुला ते करावंच लागेल. आपण प्रायव्हेट कोचिंग लावू मागतो त्याच्यात. पण तुला ते करावं लागेल. मला हस्तकला येतं, मला चित्रकला येते. एवढं सुंदर मला आर्टिचे डिप्लोमा तू सांग बरं आता चित्रकला हस्तकला यांच्याकडे कोण वर्ग बोलत.
ओळखत नाही कोणी जातच नाही तिकडे. आहेत ना बाबा, चांगले चांगले शिक्षक आहेत. त्यांना शिकली पाहिजे. तुम्ही बघा आहे. असं नाही की सायन्स लाईनच घेतली पाहिजे, पण थोडा सायन्स लाईनला नाही जायचं. अलीकडे मोदींची ज्ञानामध्ये किती प्रगती करून राहिलेले आहे. वेगळ्या क्षेत्रामध्ये संघटना पदावरती आवड म्हणून राहिलेले आणि तू अजून शेवटवर आपण असं करतो, तुमच्या पाठीत सध्या आहे की आपल्या घराच्या शेजारीच राहतात. आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांना सल्ला घेऊया. ठीक आहे, तिथे शिक्षकांकडे जाऊया, चर्चा आपण पाहूया. चला मी म्हणणार हा काही हरकत नाही जायला. तर आहेत का घरामध्ये? हो या नमस्कार. हो काय करू निघाल किती मिळाले? छान शाबास. 50 मिळाले. तुझी तुम्हाला खूपच हुशार आहे. तिला ना कलेचे विषय फार आवडतात. हो आता नुसता निकाल लागला. बस बेटा बस. आता नुसता निकाल लागला. हो तिने मार्कशीट काढलं छान. आणि आम्ही विचार केला की आता तिला खूप शिकवायचं. तर ती हक्क नसते तुम्हाला म्हणजे घ्यायला आहे. तुम्ही सांगा आपण पाहतो आहे